नमस्कार मंडळी. तर आज मी करते आहे बोंबीलचं भुजणं म्हणजे भुर्जीच समजा. तर हे आहे ड्राय बोंबील, म्हणजे हे सुके बोंबील आहेत. तर हे काय करायचे, हे थोडेसे तव्यावर शालो फ्राय करून घ्यायचे, किंवा जाळी असते ना ती गॅसवर ठेवून ते भाजून घ्यायचे. तर त्याच्यासाठी मी हे कांदे घेतले, 3 कांदे बारीक कापून घ्यायचे, हे 2 टोमॅटो बारीक कापून घ्यायचे, ही लसूण मी कापून घेतली आहे, ही 1 हिरवी मिरची कापून घेतली आहे, थोडासा कढीपत्ता घेतला आहे, हा हिंग घेतला आहे, आणि हे आपलं मालवणी तिखट आणि गरम मसाला घेतला आहे, आणि ही कोथिंबीर घेतली आहे, आणि मीठ घेतलं आहे. तर मी आता काय करते, हे जे बोंबील आहेत ना ते मी शालो फ्राय करून घेते. म्हणजे काय होतं, त्याच्यामध्ये जो एकच काटा असतो तो आपल्याला काढता येईल. तर मी हे बोंबील फ्राय करून घेते. तर हे अशा प्रकारे ना मंद गॅसवर हे फ्राय करून घ्यायचे. तर एक 5 मिनटं मी ते फ्राय करून घेते, आणि तोपर्यंत हे फ्राय होईपर्यंत मी इकडे हे कांदे कापून घेते बारीक. आता आपला हा टोमॅटो मी बारीक कापून घेतलेला आहे, एकदम बारीक कापायचा, म्हणजे काय होतं तो लवकर शिजतो सुद्धा. कांदासुद्धा बारीक कापून घेतलेला आहे, आणि हे माझे बोंबीलसुद्धा फ्राय झालेले आहेत. तर आता काय करायचं, ह्या बोंबीलमधला जो काठा असतो ना तो काढून घ्यायचा. हे बघा, हा जो काठा आहे ना हा काटा काढून घ्यायचा, आणि ह्याचे असे बारीक बारीक तुकडे करायचे, पीस करायचे. तर मी आता काय करते, ह्या बोंबीलमधले सर्व बोंबीलमधले जे काठा आहेत, जो एक काटा असतो, एकच काटा असतो त्याला, हे बघा, तो काढून घ्यायचा, आणि ह्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे. तर आता मी ह्या बोंबीलचे सर्व छोटे छोटे असे पीस करून घेते मी. तर आता काय करायचं, इथे मी फ्राय पॅन ठेवला आहे, तर त्या फ्राय पॅनमध्ये हा कढीपत्ता टाकायचा, कढीपत्त्यावरती ही लसूण टाकायची, लसूणवरती हा टोमॅटो टाकायचा, कांदा टाकायचा, कांदा थोडंसं परतून घ्यायचा, आणि सोबत टोमॅटो पण टाकायचा, म्हणजे कसं कांदा आणि टोमॅटो एकदम शिजेल. तर हा व्यवस्थित परतून घ्यायचा, आणि आपला कांदा आणि टोमॅटो लवकर शिजण्यासाठी त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. हे बघा, म्हणजे तो लवकर शिजेल. आणि हे मी थोडंसं आलं घेतलं आहे, किसून घेतलं आहे, तर ते थोडंसं घालायचं, आणि ही हिरवी मिरची घालायची. तुम्ही नुसता मसाला घातला तरी चालू शकतं. तर आता हे असं एक स्लो गॅसवर याला 1-2 मिनटं शिजून घ्यायचं. तर आपली 2 मिनटं झालेली आहेत, आणि हा कांदा टोमॅटो थोडासा सॉफ्ट झालेला आहे. तर त्याच्यामध्ये हे मालवणी तिखट आणि गरम मसाला आहे तो घालून घ्यायचा, आणि हा हिंग घालून घ्यायचा, आणि परत त्याला एक स्लो गॅसवर 1 मिनिट शिजू द्यायचं. काय, तर आता मी काय करते, हे आपले जे बोंबीलचे तुकडे आहेत ना ते झालेले आहेत, तर ते मी काय करते, मिक्सरला घालते, आणि त्याची बारीक करून घेते ते. तर हे बघा, हे ना मी मिक्सरला लावून त्याचं असं बारीक करून घेतलेलं आहे. हे बघा असं. तर आता आपलं काय करायचं, इथे सुद्धा 1 मिनिट झालेला आहे, तर त्याच्यामध्ये हे बोंबीलचे जे आता आपण क्रश केलं ते घालायचं, आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यासोबत थोडीशी कोथिंबीर घालायची. तर मी आता काय करते, हे व्यवस्थित परतून घेते. तर हे बघा, हे काय बोंबील आपले तर फ्राय केलेलेच आहे, त्याच्यामुळे कांदा टोमॅटो तर आपला शिजलेलाच आहे. तर मी आता काय करते, ह्याच्यावरती ना हे ताट ठेवते, ताटावर पाणी वगैरे काय ठेवणार नाही, आणि ह्याला एक मिनिट शिजून देते. कारण काय होतं,
त्या वाफेने तो बोंबीलमध्ये जर कुठे कच्चेपणा असेल तर तो व्यवस्थित शिजला जाईल. तर मी आता काय करते, 1 मिनिट शिजून घेते. तर ना आता आपण झाकण ठेवल्याच्या नंतर 1 मिनिट झालेलं आहे. तर मी आता चेक करते. तर हे बघा, तर हे आता शिजलेलं आहे आणि हे भाकरी बरोबर एवढं भन्नाट लागतं ना, म्हणून हे कोकणात तर भाकरी बरोबर करतात. खूपच छान लागतं ते. तुम्ही भाताबरोबर सुद्धा तोंडी लावायला खाऊ शकता. एवढं अप्रतिम लागतं ना ते, म्हणून त्याला भुजणं असं भाकरीबरोबर खातात ना, म्हणून त्याला भुजणं म्हणतात. म्हणजे थोडक्यात ती बुर्जी समजलात तरी चालेल. तर आता हे झालेलं आहे. तर मी काय करते, थोडीशी वरती कोथिंबीर घालून घेते. तर सांगा मला, माझी ही साधी सोपी सिंपल अशी ही ड्राय बोंबीलची रेसिपी कशी वाटली. तुम्हाला जर आवडली असेल तर मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इथपर्यंत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हे ड्राय बोंबीलचं हे चपाती बरोबर किंवा आपण भाकरी बरोबर खाऊ शकतो. तर नक्कीच एकदा तरी करून बघा. किती छान आणि भन्नाट लागतं. तुम्ही तर ओले मासे विसरूनच जाल.